जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज बनविणार आहे हलवाई स्टाईल खुसखुशीत बेसन लाडू। अगदी तोंडात टाकताच विरघळणारे। त्यासाठी लागणारे साहित्य 2 वाटी बेसन, 1 वाटी तूप, 9 ते 10 इलायची, 2 वाट्या बुरा, यालाच तगार सुद्धा म्हणतात। हा साखरचाच प्रकार आहे। बुरा किंवा तगार साखरपेक्षा कमी गोड राहते। कढई गरम झालेली आहे। अर्धी वाटी तूप, 2 वाटी बेसन लो फ्लेमवर भाजून घ्यायचे आहे। अर्धी वाटी तुपात बेसन व्यवस्थित भाजले जाते। लागेल तेव्हा आणखी थोडे तूप टाकायचे। बेसन भाजायला 10 ते 12 मिनिट लागतात। बेसन भाजायला थोडा जास्त वेळ लागतो। हळूहळू व्यवस्थित बेसन भाजले जाते। गॅसची फ्लेम मोठी केली तर बेसन जळू शकते। या पद्धतीने बनवा, बेसन लाडू खुसखुशीत तयार होतात। माझ्या बहिणीच्या मुलाला बेसन लाडू खूप आवडतात। ही रेसिपी खास त्याच्यासाठी। एक चमचा तूप टाकते। भाजताना पाहिजे तेव्हा तूप टाकायचे। बेसन छान खमंग भाजले गेले पाहिजे। कमी फ्लेमवर जितके छान बेसन होईल तितके छान लाडू बनतील। बेसन लाडू बनविताना बेसन खूप छान भाजले गेले पाहिजे, अगदी खमंग। यामध्ये 2 चमचे दूध टाकते। दूध टाकल्यामुळे बेसन लाडू छान रवेदार होते। दूध टाकल्यावर आणखी कमी फ्लेमवर होऊ द्यायचे। पुन्हा 2 चमचे दूध टाकून भाजायचे। दूध गरम नको व थंड पण नको, रूम टेम्परेचरचे चालते। दूध टाकल्यावर बेसन छान भाजून घ्या। प्लीज व्हिडिओ स्किप करू नका। बेसन लाडूची परफेक्ट रेसिपी आहे। या व्हिडिओमध्ये खूप साऱ्या छोट्या टिप्स आहेत। पाहिजे असल्यास एखाद चमचा तूप टाका। बेसन भाजून आपले 8 ते 10 मिनिट झालेले आहेत। आणखी 1 ते 2 मिनिट होऊ देते। बेसन छान रवेदार भाजून झालेले आहे। असे बघितले तर छान रवेदार दिसते। बेसन कढईमधून एखाद्या परातीमध्ये काढून घ्या, नाहीतर गरम कढईमध्ये तूप असल्यामुळे बेसन जळू शकते। बेसन भाजल्याचा खूप मस्त सुवास येत आहे। या रंगापर्यंत बेसन भाजून घ्यायचे। कढईमधून काढल्यावर थंड होऊ द्यायचे। फॅन खाली 3 ते 4 मिनिटात थंड होते। यामध्ये इलायची पावडर, थंड झाल्यावरच यामध्ये साखरेचा बुरा टाका। खूप जास्त थंड पण होऊ देऊ नका। थोडं कोमट असताना यामध्ये बुरा टाकते। मी 1.5 वाटी बुरा टाकला। जास्त गोड पाहिजे असल्यास 2 वाट्या टाका। यामध्ये तुम्ही पिठी साखर सुद्धा टाकू शकता। पण हलवाई स्टाईल खुसखुशीत लाडू बनविणार असल्यामुळे मी साखरेचा बुरा टाकते। याने लाडू खुसखुशीत बनतात। हे छान हाताने मिक्स करून घेते। या पद्धतीने बेसन लाडू बनविले तर तोंडात टाकताच विरघळणारे खुसखुशीत बेसन लाडू बनतात। आपल्याला पाहिजे त्या आकाराचे लहान मोठे लाडू बनवायचे। बेसन लाडू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतात। मी असे लाडू बनविले। अशा प्रकारे सर्व लाडू बनवून घेते। आपले खुसखुशीत बेसन लाडू तयार आहे।
2 वाटी बेसन पिठात 18 लाडू बनले आहेत. 1 वाटी तूप घेतले होते, त्यातील एवढे तूप राहिले. लाडू बनविल्यानंतर प्रत्येक लाडूला वरून बुरा साखर लावून घेतली. असे आपले खुसखुशीत बेसन लाडू तयार आहे. रंग पण छान आलेला आहे. चव पण खूप छान झालेली आहे. आता महत्त्वाच्या टिप्स. दूध टाकल्यामुळे लाडू रवेदार बनते. बेसन कमी फ्लेमवर भाजून घ्यायचे. बुरा टाकल्यामुळे लाडू खुसखुशीत होतात. बुरा साखर किराणा दुकानात मिळते. आजची माझी रेसिपी आवडली असेलच, प्लीज सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. पुन्हा भेटू अशी छान गोड गोड रेसिपी घेऊन.